घ्या. BP नॉर्मल, शुगर नॉर्मल. सांगतो काय, सगळं नॉर्मलच आहे. मला जस्ट झोप लागली होती. काल आमची ती नात जुई ती मला म्हणाली, आजोबा तुमची लव्ह स्टोरी सांगा. मग काल रात्रभर स्वप्नामध्ये लव्ह स्टोरी चालू होती. सीमा आली होती. आहा. लाजतोयस? मेघना, गॅस गॅस थोडा मोठा आहे का? साखर थोडी. तू सांगणार मला साखरेबद्दल? घे. काय मग, आजीबाई स्वप्नात आल्या होत्या? छे, आजी कसली, त्यावेळची आली होती, नवी असतानाची. म्हणजे फारच मज्जा केलेली दिसतीये. हा. खरंच खरंच मज्जा केली. खरंच? काय दिसायची सीमा तेव्हा. माझे इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष तिच्यामुळे गेलं. असं घवघवीत सौंदर्य समोरून जायचं, दरवळत दरवळत चोहीकडे. डोळे तर असे की की एका कटाक्षात घायाळ. एकांत पाहुनी जे तू मला म्हणाला, सांगू नको कुणाला. आय हाय. बस बस. स्वीटा, तू आत्ता सुद्धा किती रोमॅन्टिक आहेस यार. आय एम शुअर सीमा आजी ना नेहमी गॅसवर असणार. नो नो, सीमा सोडून मी कधी कुणाशी अफेअर केलं नाही. नाही? हम्म. नक्की? हम्म. ओके. आय स्वेअर, मी जर थोडी लवकर जन्माला आले असते ना, तर तुझ्याबरोबर अफेअर केलं असतं मी. मग हे काय आता? हां, आता ही वेळ गेली नाहीये. डेटिंग तर चालू आहे आपलं. शुगर आणि BP चेक करायला. बरं हे बघ, अब 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 अमेरिकेहून संजयचा अजयचा फोन आला. त्यांना कालची पाय घसरल्याची घटना सांगायची नाही. हा, नो बडी, आय कांट लाय. आय एम सॉरी. मी नाही लपवू शकत. कालची ही घटना तुला छोटीशी वाटते, बट इट्स अ सिरियस मॅटर. या वयामध्ये असा स्वप्नात रोमॅन्स करणं ह्याचा मेडिकली अर्थ काय होतो माहिती? खड्ड्यात घाल तुझं मेडिकल. नाही सांगायचं म्हणजे नाही सांगायचं. नाही. आय कांट लाय. नो. आम्ही इथे डिसिजन घेतलेला आहे, यापुढे तुम्ही एकटं राहायचं नाही इंडिया. अरे काही झालं नाही. ती मेघना काहीतरी उगाच वाढवून सांगते. तिला वाटतं की ती डॉक्टर आहे म्हणजे तिला सगळं कळतं. नाही, थोडी जास्ती झोप लागली होती मला. पाय घसरला का त्याचं काय? अरे पाय काय कधी घसरू शकतो, म्हणजे कुठल्याही वयात घसरू शकतो. हे काय मस्करी करायची वेळ आहे काही? एक मिनिट. बाथरूम मध्ये पडला म्हणजे गंमत करायची गोष्ट आहे का? अहो, पडला असता, हात मोडला असता, पाय मोडला असता, डोकं फुटलं असतं, नळ लागला असता, कोणी आहे का तिथे बघायला? कमाल आहे तुमची. म्हणजे काय गंमत वाटते तुम्हाला जोक करता पडला म्हणून? अहो, आईला जाऊन 10 वर्ष झाली, त्याच्यानंतर एकदाही फिरकला नाही आहात तुम्ही इकडे. हा कसला हेकटपणा आहे बाबा? काय म्हणायचं? किती हेकटपणा? अरे पण
तुम्ही इथे याल तेव्हा तुमच्यासाठीच म्हणून मी हे सगळं सांभाळतोय ना. हां, बाबा प्रॅक्टिकली घ्या ना. देव करो तुम्हाला दीर्घ आयुष्य लागो. पण आम्ही रिटायर झाल्यानंतर तिकडे आलो, जर आलो तर तुम्ही तिकडे असणार आहात का? काय बोलतोस बाबा? आम्ही कसे जगतोय, आमचं आयुष्य कसं चाललंय, आम्ही कुठे राहतो, आमचं घर कसं आहे, आमचं आयुष्य कसं फुललंय, तुमची नातवंड ती कशी जगतायत, कशी वाढतायत, कुठल्या शाळेत जातायत, काय काय ऍक्टिव्हिटी करतायत, आमचं आयुष्य कसं प्रोग्रेस होतंय, कसं फुलतोय, अहो हे सगळं कधी बघणार आहात तुम्ही? मी तुला सांगू का, मी काळाच्या ओघात मागे पडलं असं मला वाटतं. म्हणजे मी तुमच्याशी मॅच नाही होऊ शकणार आता. बाबा, तुमची मुलगी असती, तिने बोलवलं असतं तर तुम्ही येता ना? अगं, मुलीच आहात तुम्ही माझ्या. आजोबा डोळे पुसा हो प्लीज. हो. आजोबा आजोबा तुम्हाला आता इथे यायलाच पाहिजे. अ, आजोबा तुम्ही या इथे लवकरच या. बाबा आता तुम्ही या ना. ओके ओके. मी येतो. मला हेकट म्हणतायत. 10 वर्षात फिरकलो नाही मी म्हणे. तू गेलीस तेव्हा आले होते का हे? नंतर आले आपापल्या सवडीने. नाही, असतील काही अडचणी त्यांच्या. पैसे पाठवू का म्हणाले. पैसे नव्हते का माझ्याकडे? जाऊ दे. माझ्या ग्रँडपांकडे एक किसम नावाचा इसम होता. हा त्याचा मुलगा भोप्या आणि मी एका वर्गात होतो. म्हशी होतं तुमच्याकडे? आमच्याकडे नाही. म्हशी दूध देतात. तुमच्याकडे बॉटलमध्ये मिल्क येत नाही आजोबा? अरे नाही रे, मिल्क बॉटल्स वगैरे हे सगळं नंतर आलं. हां, म्हशी दुधासाठी होत्या. तर भोप्या, तू मध्ये मध्ये बोल नको रे. तर भोप्या हा माझा क्लासमेट. आम्ही दोघं जायचो, गावात फिरायचो आणि मग आंबे पाडायचो आम्ही. आणि म्हणून आम्हाला शाळेत जायला उशीर व्हायचा. मग आम्हाला मास्तर छड्या मारायचे. तेव्हा ह्युमन राईट्स वाले नव्हते? अरे कसले ह्युमन राईट्सवाले? आमचा मास्तर म्हणजे मास्तर होता रे. तोच ह्युमन राईट्सवाला होता. अरे मोठं घर होतं आपलं. मोठं म्हणजे काय? अरे घर कसलं, वाडा होता वाडा. म्हणजे पुढे मोठं अंगण, परसदार, ओसरी, माझघर, देवघर, कोठीची खोली, काय विचारू नकोस. मोठा वाडा. एवढं मोठं? आणि त्या वाड्यामध्ये झोपाळा होता मोठा. आणि माझे ग्रँडपा असे त्या झोपाळ्यावर बसायचे. हॅलो. हा. का टेबल फॅन कुठपर्यंत? हा. बघू दे ग, परत कुठे दिसणार आहेत त्या मला. का अमेरिकेला चाललायस ना? तिथे आहेत की मुली? नाही, तिकडे असतील पण या नसतील. ए मला पॅकिंग करायचं. एक बॅग पाठव. पाठवते. डन. आणि मला घरी सोड. घरी नको, आज आपण मज्जा करूया, फिरायला जाऊया. हां, आणि क्लिनिक? तूच म्हणतोस ना, खड्ड्यात गेलं तुझं क्लिनिक. मी 2 राऊंड मारून येते, तोपर्यंत टेबल फॅन चालू राहू दे. ओके बाय. अरे मी इकडे आहे. हा इथं आहेत होय. हे बघा बॅग आणली. अरे मला मोठी बॅग हवी आहे, मोठी. अहो मोठीच आहे, बाजारात एवढीच मिळते. कंपनी याच्यापेक्षा मोठी नाही बनवली.
यात कसं बसणार? तुम्हाला बसायचं आहे? अरे मला नाही, सामान कसं बसणार? कसं बसणार म्हणजे ही चेन अशी उघडायची, ते उघडायचं, कपडे इकडे ठेवायचे, बाकीचे तिकडे ठेवायचे, 1 2 3 कप्पे सगळं तू बसणार. नेऊन दे परत. परत करू? हो नक्की हो, करतो. पॅकिंग शिकवतोय. पुढच्या टेस्ट काय करायच्या मी त्यांना सांगते. हं? एक मिनिट. बोल आजोबा. मला ही बॅग पुरत नाही, दुसरी बॅग पाठव, मोठी, खूप मोठी. हो अरे एवढं काय सामान न्यायचंय तुला जे बॅगेत पुरत नाहीये? आहे, भरपूर आहे सामान. अरे विमानामध्ये वजनाची लिमिट असते. असू ते लिमिट आहे, माझं सगळं सामान न्यायचंय मला तिकडे. सगळं सांगत बसू का तुला? बरं 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 थांब, मी येते तिकडे. मी आता क्लिनिकमध्ये आहे. मी झालं की येते तिकडे दुपारी, मग आपण बघूया. ओके हा ये. बाय.